वेलकम बॅक टू युअर चॅनल. आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. तर यस, लास्ट व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल वडनेरचा यात्रेचा. तर आता आम्ही गावावरून पुण्याला रिटर्न आलो आहे आणि आज आम्ही चाललो आहे एका स्पेशल कारणाने. आज आहे आमच्या बेबीचा फर्स्ट बर्थडे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. एका वर्षापूर्वी हा दिवस म्हणजे शब्दात नाही मांडू शकत. जे खरं आमचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं आणि त्या स्वप्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्याच्या सेलिब्रेशन साठी आम्ही चाललोय मस्त रिसॉर्टला. ओनली फॅमिली टाइम, आम्ही तिघच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही शिवानीने खूप चांगले चांगले प्रॉप्स बनवले बर्थडे साठी, तर ते पण आपण बघूया. मला काहीच आयडिया नाहीये, सगळं काही तिची प्रिपरेशन आहे. तिने सगळं रिसॉर्ट वगैरे बुक केलंय. आपलं काम आहे घेऊन जाणे आणि एन्जॉय आणि चिल मारणे. बर्थडे सेलिब्रेशन करू तिथे. तर मित्रांनो, आमच्या अहिल्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या. तिला आशीर्वाद द्या. आणि तिला पण काहीतरी बोलायचं आहे, पण ती अजून बडबड करत नाही. आणि जेव्हा बोलायला लागेल तेव्हा ब्लॉग पण तीच करते. तर चला, आता आम्ही रस्त्यात आहो आणि आपल्याला ऍटलीस्ट 1.5 ते 2 तास लागेल, बिकॉज ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. अहिल्याच्या बर्थडे साठी काय काय तयारी केली आहे ते तुम्ही नक्की जाऊन बघा. चला तर मित्रांनो, पोहोचलोय डेस्टिनेशनला आणि या दोघी मस्त झोपल्या होत्या. 5 मिनिट सुद्धा झोपली नाही, पण झोपायला महत्व आहे. त्या साईडला समोरून दिसतो डायरेक्ट. रूम नंबर इज 303. थ्री 110 302 303. म्हणजे कोणते? नाही, हेच होता. मला नाही माहित. आता चल ना, बघू तर सही. आता माहित नाही मध्ये काय. लेग दिखतंय आईलीच्या बर्थडेच्या बॉटल. फ्रीज मध्ये टाका दिवाण. अरे वेट ना ब्रो, यहाँ से लेना व्यू, लेना भाई व्यू. क्या चाहिए तेरे को? वाओ, सी. हाँ, हैप्पी स्माइल दे रही है आपको. यू हैप्पी? ये क्या? पहले केक आपला टाका. हाँ, फ्रीज चालू आहे क्या? ये अहिल्याचा बर्थडेचा आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ केक. Three, 2. गॉगल लावून करते. हॅपी हॅपी. अरे अरे अरे, कसली खुशी आहे तुला? कसली खुशी आहे? बर्थडेची खुशी. कसली खुशी आहे? कसली खुशी आहे? माऊ, यू आर हॅपी माऊ? अहिल्याच्या बर्थडेची थीम आहे, त्यानुसार अकॉर्डिंगली हा जो रूम आहे तो एकदम परफेक्ट आहे. आणि बर्थडेची काय थीम आहे हे तुम्हाला कळेलच पुढे व्लॉग मध्ये, पण त्या अकॉर्डिंग हा रूम एकदम परफेक्ट आहे. आपल्याला खायचा आहे पास्ता. कुठे पास्ता? फूड ऑर्डर करू. हाऊसकीपिंग, रूम सर्व्हिस, रिसेप्शन. यस, तर ऑर्डर केलेलं इतक्यात लवकर आलं. कपकेक. हे नको. अरे आईला लय वैताग. वरती ठेव ना तू सगळं. अहिल्या तिकडे चल, आपण चल जेवण करू. चला, तर आमचा पास्ता पण आला आहे. खूप जास्त भूक लागली आहे, पण थोडा थंड झाला आहे अहिल्याच्या चक्करमुळे. ती पूर्ण जे सामान आहे ना सर्व एक एक ओढून खाली टाकत आहे आमचं. त्याच्यामुळे पास्ता पण थंड झालाय. बट चला पटकन खाऊन घेतो. मी ते बोलते आणि तू व्हिडिओ. नाही चालू आहे.
अहिल्याला आनंद खूप झाला. अरे 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 ये कुठे आली बाई तू? अहिल्या कुठे आली? अहिल्याला जी आहे जी मोकळी स्पेस भेटते ना की इतकी खुश होते. वडनेरला पण ती इतकी खेळायची, इतकी चालायची ती. आणि इथे पण इतका मोठा रूम भेटलाय, इतका मोठा रूम आणि इतकी मोठी स्पेस बघून तिला इतका आनंद झालाय. सारखी इकडून तिकडे चालली. काय ग बाई? थकली अहिल्या. अरे 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 कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे? चला तर इकडे अशी मस्त तयारी झाली आहे. इकडे अशी आम्ही गॅलरीमध्ये थोडंसं डेकोरेशन केलं आणि असा व्ह्यू आहे, लेक व्ह्यू इकडे. आणि प्रॉप्स बघा, हॅट्स ऑफ शिवानीसाठी. हे सगळे प्रॉप्स शिवानी कमीत कमी 4-5 दिवसापासून प्रिपरेशन करते. हे अशा टाईपचे तिने प्रॉप्स केले. हे सगळे बनवूचे फोटो आहे. इकडे केक आहे. इथे या गोष्टी माहीत नाही कसं केलं तिने. हे अहिल्या, फर्स्ट बर्थडे अहिल्या. आणि हे पॉपकॉर्न सगळं ओरिजिनल आहे. सो दिसायला एक नंबर आहे. सगळ्यात भारी हे म्हणजे फोटो जे सिलेक्शन आम्ही केलं आम्हाला खूप वेळ लागला होता. सगळ्यात बेस्ट फोटो हा वाला. बघा या मॅडमशी काही घेणं देणं नाहीये, काहीच घेणं देणं नाहीये. काय चल ना बर्थडे गर्ल. हे बघ घेऊन आली मला. कशी ती? ये मम्मा जवळ. जा 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 मम्मा. इकडनं 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 मम्मा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे डिअर अहिल्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अभी अभी बर्थडे. यम्मी यम्मी. हॅपी बर्थडे. यम्मी. यस, तर फायनली आमचं सेलिब्रेशन झालंय खूप कष्टानंतर. चला तर आता आमचं झालंय बर्थडे सेलिब्रेशन करून. फोटोज पण थोडेफारच काढले बिकॉज अहिल्या बिलकुलच राहायला रेडी नव्हती फोटोसाठी. कारण की तिचा झोपेचा टाइम होता तर खूप जास्त चिडचिड करत होती ती. तर आम्ही हार्डली 2 ते 3 फोटोज घेतले आहे तिच्यासोबत. आणि ते पण त्याच्यामधून एखादाच छान असेल. आणि 1 तासाच्या स्ट्रगल नंतर मला लागली भूक म्हणून मी केक गायब करतोय अहिल्याचा. अहिल्या आतमध्ये झोपली आहे. आणि आता आमच्यासोबत एक किस्सा असा झाला की आम्ही दोघे इथे फोटोज काढत होतो. अहिल्या आत झोपली होती आणि हा जो आहे ना गॅलरीचा जो गेट आहे तो आम्ही लॉक करून दिला होता बिकॉज इथे डीजे सुरू आहे स्विमिंग पूलला. तर आम्हाला वाटलं की तिला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून जयेशने जे आहे ते डोर क्लोज करून दिलं. बट आणि ते झालं लॉक. तर ते जास्त घाबरलो. बट मग आम्ही पटकन फोन केला आणि मग ते आले, आम्हाला हेल्प केली. तर एक्स्ट्रा की होती त्याच्यामुळे एकदम आम्ही वाचलो आहे. आणि त्यांनी डोर वगैरे सर्व ओपन केला. आता आमचा प्लॅन आहे. काय प्लॅन आहे आपला? भूक लागली आहे प्लस आम्हाला स्विमिंग पूलमध्ये पण जायचं आहे. नाही पॉसिबल होत. का बरं? ही झोपली तर ती उठल्यावर. अहिल्या उठल्यावर बघू आम्ही कुठे जाऊ. आणि हा पूर्णच खातोय. अजून आमचे फोटोज पण बरेच. अहिल्याचे तर सिंगल एक पण फोटोज अजून निघाले नाहीये. मूडच नव्हती तर काय करायचं. येस, खूप चिडचिड करत होती. तर चला. येस, तर गुड इव्हिनिंग. अहिल्याची झोप झाली आहे आणि मस्त की म्हटलं चला एक स्विमिंग पूल मध्ये जाऊ आणि एन्जॉय करूया. तर आता आम्ही चाललो आहे रूमवर आणि मग फ्रेश होऊ अँड देन डिनर टाइम. एन्जॉय. तिला अजून करायचं म्हणजे ती निघायलाच रेडी नाही आहे. चलो 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 अहिल्या, लेट्स गो. अहिल्या चलो. आता अहिल्याला लागली भूक, वाटलं जेवण वगैरे करू. डिनर आला आहे. ही आहे अहिल्याची खिचडी, दाल खिचडी, पनीर लबाबदार आणि पराठा.
तो चलो वी विल एंजॉय. ये ब्रेड के साथ नहीं, ब्रेड के साथ नहीं है. क्या क्या है फिर इसमें? चीज ऑमलेट है. ठीक है, एक चीज ऑमलेट लो. मसाला इसलिए मसाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 8 आणि मस्त नाश्ता करायला लावलोय. आणि इकडे हे लोक नाश्ता करत आहे. काय करतीये? काय करतीये? कम 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 कम. आओ अहिल्या. हे जे आहे ना, हे थोडं खालीवर असल्यामुळे तिला बॅलन्स होत नाही. ॲक्च्युली आम्ही जी प्रॉपर्टी आहे ना ती काहीच एक्सप्लोर केली नाही, बिकॉज कालचा पूर्ण दिवस एकतर बड्डे प्रिपरेशनमध्येच गेला आणि मग त्याच्यानंतर अहिल्या थोडीशी क्रँकी झाली होती, चिडचिडी, तर तिला झोपवण्यात खूप टाईम गेला आमचा. मग आम्ही स्विमिंग करायला आलो, तेवढंच आम्ही बाहेर निघालो होतो. आणि हे सर्व खूप काही आहे इकडे तुम्हाला एक्सप्लोर करायला. गेम्स आहे, काल गेम्स पण होते माहिती का तुला? इथे इव्हेंट पण ऑर्गनाईज झाला होता मागे, कपल्स गेम होते. बट आपला आम्हाला काहीच टाईम भेटला नाही. गिफ्ट्स वगैरे पण होते, बट आम्ही काहीच एक्सप्लोर करू शकलो नाही इथे. तर चला आता ब्रेकफास्ट झाला आहे म्हटलं की थोडंसं आपण बघू आणि तिला पण थोडंसं चेंज होऊन जाईल. बघू आता, हिल्ल्यावर डिपेंड आहे. जर ती झोपली तर आम्ही थोडं लेट निघू, अदरवाईज मग निघून जाऊ लगेच. शी इज एन्जॉईंग. फ्रंट एन्जॉय बेबी. काहीच एन्जॉय, माझं एन्जॉय निघतं. ठीक आहे ना, 1 वर्ष असं, पण नेक्स्ट इयर ती थोडी ना आपल्याला त्रास देईल ना. पळायला लागेल डायरेक्ट. नेक्स्ट इयर थोडं अजून आपल्याला धावायला लागेल. वॉट? तिला सोडून दे ना खाली. जाऊ दे काय नाही.